महाकुंभ मेळ्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 10 भाविकांचा मृत्यू झालाय। मोठ्या प्रमाणात भाविक गंभीर जखमी देखील झाले आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता असल्याचे देखील सांगितले जाते। मिळालेल्या माहितीनुसार अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली गेली आहे। 50हून अधिक जण गंभीर जखमी आहेत। सर्व जखमींना महाकुंभ नगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच यांच्यावर उपचार सुरू आहेत। ही चेंगराचेंगरीची घटना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास संगम तटावर घडली। मौनी अमावस्येसाठी मंगळवारी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती। दुपारी जमावाने अनेक ठिकाणी बॅरिकेड्सही तोडले। रात्री आंघोळ सुरू झाल्यानंतर संगमावर गर्दी वाढली। संगम तटावर लाखो भाविक जमले होते। आखाड्यांचे बॅरिकेडिंग तोडण्याचा यावेळी काहींनी प्रयत्न केला। गर्दी ही सतत वाढत होती। मध्यरात्रीनंतर संगम घाटावर गर्दी थांबवण्यात आली, त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली। रात्री 2च्या सुमारास परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली। यावेळी अनेकांना पडल्याने उठता देखील आले नाही। 157 क्रमांकाच्या पिलर जवळ हा अपघात झालाय। ही माहिती नियंत्रण कक्ष व पोलीस नियंत्रण कक्षाला मिळताच एकच खळबळ उडाली आहे। प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला होता। जखमी भाविकांना रुग्णवाहिकेतून सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी कुंभमेळ्याच्या परिस्थितीबद्दल आढावा घेतलाय। तातडीने मदत उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांनी मौनी अमावस्येला अमृत स्नान न करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रशासनासोबत 13 आखाड्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीतच अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे। मात्र या घटनेने आता मोठी खळबळ निर्माण झाली आहे। जखमींवरील उपचार सुरू आहेत।